नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी येत आहे. मित्रांनो, बातमी येत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटातून. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा वाद या ठिकाणी चव्हाट्यावर आलेला आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठी गटबाजी या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचं अस्तित्व देखील आता धोक्यात येण्याचं चिन्ह निर्माण झालं आहे. मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, शिवसेनेत पुन्हा एकदा गटबाजी निर्माण झाली आहे. शिरसाट आणि जंजाळ यांचा वाद शमेना तोच आता जयस्वाल आणि तन्वणी या जिगरी दोस्तामध्ये देखील आता या ठिकाणी दरार निर्माण झाली आहे. मित्रांनो, बातमी येत आहे संभाजीनगर जिल्ह्यातून. छत्रपती संभाजीनगर शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजीला आता उधाण आले आहे. मुख्य नेते एकनाथ शिंदे एक वाद शमवत नाही तोच दुसरा निर्माण होत असल्याने पक्षातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते बेचैन झाले आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील तंटा शिंदे यांनी नागपूरच्या बैठकीत काही प्रमाणात सोडवला. तर आता आमदार प्रदीप जयस्वाल आणि त्यांचे एक जिगरी दोस्त असलेले छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे संपर्क प्रमुख किशनचंद तनवानी यांच्यात तनातनी सुरू झाली आहे. शहरातील ज्या गुलमंडीवरून जयस्वाल तनातनी यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला, त्याच प्रभागात आता मुलगा भाऊ याला उमेदवारी मिळावी यासाठी दोघांमध्ये वादावादी सुरू झाली आहे. किशनचंद तनवानी यांनी 2024 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर झालेली विधानसभेची उमेदवारी ऐनवेळी मागे घेत जयस्वाल यांचा मार्ग मोकळा करून दिला होता. 2014 मध्ये हिंदू मतामध्ये झालेली फूट MIMच्या पथ्यावर पडली होती. जयस्वाल तन्वणी यांच्यातील टक्करमुळे इम्तियाज जलील यांची आमदारपदी लॉटरी लागली होती. 2024 मध्ये याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण त्याग केला आणि प्रदीप जयस्वाल यांना पाठिंबा जाहीर केला होता, याची आठवण तन्वणी यांच्याकडून आता जयस्वाल यांना करून दिली जात आहे. या त्यागाच्या बदल्यात गुलमंडी या खुल्या प्रवर्गातून माझ्या मुलाला उमेदवारी मिळावी अशी मागणी किशनचंद तनवानी यांनी पक्षाकडे केली आहे. तनवानी यांचे बंधू गुलमंडीतून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते, त्यामुळे हा प्रभाग मलाच मिळावा असा त्यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे प्रदीप जयस्वाल यांना आपला राजकीय वारसा असलेल्या ऋषिकेश याला महापालिकेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणायचे आहे. आता महापालिका आणि पुढच्या विधानसभेला मध्यमधून दावेदारी अशी जयस्वाल यांनी रणनीती दिसते. त्यामुळे विद्यमान आमदार असलेले जयस्वाल यांनी तनवानीचा त्याग वगैरे सब झूट असल्याचं सांगत मी फक्त गुलमंडीवरून नाही तर संपूर्ण मतदारसंघातून निवडून आलेलो आहोत असे सांगत माघारी स्पष्टपणे त्यांनी नकार दिला आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात मुख्य समन्वय समिती आमदार प्रदीप जयस्वाल, ऋषिकेश या पितापुत्रांचा समावेश आहे. पण यातून किशनचंद तनवानी यांना दूर ठेवण्यात आले आहे. तर जंजाळ शिरसाट यांच्यातील वाद मिटल्याचे चित्र असले तरी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शिरसाट या संपूर्ण प्रक्रियेत किती सक्रिय होतात यावर बरेच अवलंबून असणार आहे. तनवानी यांनी गुलमंडी प्रभागावरून वाद वाढणार नाही, जयस्वाल अडून बसणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर जयस्वाल यांच्यावर तुर्तास बोलायला तयार नाही. शिवसेनेकडे महापालिका इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. 850हून अधिक अर्ज 2 दिवसात गेले आहेत. आज सायंकाळपासून समर्थनगर येथील संपर्क कार्यालयात इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार आहेत. जयस्वाल तन्वणी यांच्या मुलाच्या उमेदवारासाठी एकाच प्रभागातून सुरू असलेल्या दाव्यावर एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट आणि समन्वयक समिती असा मार्ग काढते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या गटबाजीमुळे आता एकनाथ शिंदेंची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.